नमस्कार, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. वेदांत बनगर खून प्रकरणात एनजी ग्रुपवर मोका, एका बालकासह 9 आरोपी कचाट्यात. सांगलीतील गाजलेल्या वेदांत बनगर खून प्रकरणात सांगली पोलिसांनी मोठी कारवाई करत एनजी ग्रुप या कथित संघटित गुन्हेगारी टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा लागू केला आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली असून एका बालकासह 9 आरोपींवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलीस तपासात टोळी प्रमुख निलेश गर्दे याच्यासह इतर आरोपींनी 2017 ते 2026 या कालावधीत सांगली, मिरज, कुपवाड, जत, कवठेमहांकाळ तसंच कर्नाटकातील काही भागात खुनाचा प्रयत्न, अपहरण, खंडणी, गंभीर मारहाण, अवैध शस्त्र बाळगणं, अंमली पदार्थांचे गुन्हे आणि दहशत निर्माण करण्याचे प्रकार केल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी सादर केलेल्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप भागवत यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. संघटित गुन्हेगारी विरोधातील ही जिल्ह्यातील महत्त्वाची कारवाई मानली जात असून अशा टोळ्यांवर यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे. मिरजेत स्वस्त गाड्यांचा आमिष दाखवून तरुणाला 26 लाखांचा गंडा, मोटोक्यूब प्रकरणात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल. मिरजेत स्वस्त दरात 4 चाकी, दुचाकी वाहनं आणि सोनं मिळवून देण्याचा आमिष दाखवून 2 तरुणांची तब्बल 25,85,000 रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मिरज शहर पोलिसांनी कोल्हापूरच्या अब्रार अल्ताफ शेख आणि अकीब अल्ताफ शेख या दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयितांनी मिरजेतील पंचशील चौक इथं मोटोक्यूब नावानं वाहन विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. बाजारभावाच्या सुमारे 60% किमतीत कार, दुचाकी आणि स्वस्तात सोन्याचे दागिने देण्याचं आमिष त्यांनी दाखवलं होतं. त्यांनी सुरुवातीला काही ग्राहकांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादी जमीर सलीम मुजावर आणि त्यांचे मित्र युसुफ इसाक सय्यद यांच्याकडून डिसेंबर 2023 ते जुलै 2024 दरम्यान ऑनलाईन आणि रोख स्वरूपात एकूण 25,85,000 रुपये घेतले. मात्र ठरल्याप्रमाणे वाहन अथवा सोनं न देता दोघेही फरार झाले. या प्रकरणाचा पुढील तपास मिरज शहर पोलीस करतायत. सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी 24 फुटांवर, हरिपूरमध्ये वारणा नदी पात्राबाहेर. सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत संत गतीनं वाढ होत आहे. सध्या आयुर्विन पुलाजवळ कृष्णा नदीची पाणी पातळी 24 फुटांवर पोहोचली आहे. कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू असताना नदीनं मात्र पात्राबाहेर वाहत अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण केली आहे. यंदा कृष्णा नदीपेक्षा वारणा नदीला आधी पूर आला असून हरिपूर इथं कृष्णा वारणा संगमावर त्याचा परिणाम स्पष्टपणे दिसून येतोय. दरम्यान कोयना धरणातून अद्याप पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला नसतानाही कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होते. त्यामुळे प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. हवामान विभागानं पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज व्यक्त केला असून पुढील काही दिवसात कोयना धरणातून विसर्ग सुरू झाल्यास कृष्णा नदीची पाणी पातळी आणखीन वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. सांगलीत पूल बंधाऱ्यावरील पाणी पातळी वाढली, परिस्थिती अद्याप नियंत्रणात. सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीवरील पूल आणि बांधाऱ्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असली तरी सध्या सर्व ठिकाणी पाणी धोक्याच्या पातळीखाली आहे. पाटबंधारे विभागानं सायंकाळी 5 वाजता ही अद्ययावत माहिती जाहीर केली आहे. सांगली जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होते. पाटबंधारे विभागाच्या सायंकाळी 5 वाजण्याच्या अहवालानुसार बहे पूल इथं पाणी पातळी 9 फूट 6 इंच, ताकारी पूल इथं 26 फूट 6 इंच, भिलवडीमध्ये 26 फूट 8 इंच तर आयुर्विन पुलावर 23 फूट 9 इंच इतकी नोंदवण्यात आली आहे. ही सर्व पाणी पातळी अद्याप धोक्याच्या मर्यादेपेक्षा खाली असल्यानं दिलासादायक परिस्थिती आहे. प्रशासनाकडून नदीपात्र आणि पूल परिसरावर सातत्यानं लक्ष ठेवलं जात असून परिस्थितीवर बारकाईनं निरीक्षण ठेवलं जात आहे. दरम्यान पुढील काही दिवस पावसाचा अंदाज लक्षात घेता नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावं, विनाकारण नदीपात्रात उतरू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन करण्यात आलंय. जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याचा दावा, नगरसेविका अश्विनी कोळी यांचं पद रद्द करण्याची मागणी.
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका स्वाती सुरेश पारधी यांनी विद्यमान नगरसेविका अश्विनी कोळी यांचं अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याचा दावा करत त्यांचं नगरसेवक पद तातडीनं रद्द करण्याची मागणी केली आहे. पारधी यांनी दिलेल्या निवेदनानुसार 2025-26च्या महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 20 मधील अनुसूचित जमातीसाठी राखीव जागेवर अश्विनी कोळी निवडून आल्या. मात्र त्या अनुसूचित जमातीच्या नसल्याचा आरोप करत त्यांनी अनुसूचित जमाती जात पडताळणी समिती पुणे इथं तक्रार दाखल केली होती. पारधी यांच्या दाव्यानुसार समितीनं अश्विनी कोळी यांचे प्रमाणपत्र अवैध ठरवत जात वैधता दाखला रद्द आणि जप्त करण्याचे आदेश दिलेत. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील संबंधित तरतुदीनुसार अश्विनी कोळी यांचं नगरसेवक पद तात्काळ रद्द करून अनुसूचित जमाती समाजाला न्याय द्यावा अशी मागणी स्वाती पारधी यांनी केली आहे. यावेळी माजी नगरसेवक योगेंद्र थोरात उपस्थित होते. या प्रकरणावर अश्विनी कोळी अथवा संबंधित प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.